सत्यस्पर्श न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। सरनाईक कॉलनी घरफोडी प्रकरण उघडकीस, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपी अटकेत। कोल्हापूर येथील सरनाईक कॉलनी टाकाळा येथील बंद बंगल्याचे कुलूप तोडून 2 LED टीव्हीसह चांदीच्या मूर्ती, नाणी, पितळी तांब्याची भांडी व रोख रक्कम असा एकूण 3,13,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कनेरीवाडी येथे सापळा लावून आदित्य दिंडे वय 23, वैभव कांबळे वय 19 व सुमित जाधव वय 21 या तिघांना अटक केली। त्यांच्या घरातून व गाडीतून सर्व चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आला। तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून 2 अल्पवयीन साथीदारांचा समावेश असल्याचेही उघड झाले आहे। ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। जप्त मुद्देमाल 2 LED टीव्ही, चांदीच्या 4 मूर्ती व कॉईन, पितळी तांब्याची भांडी, 4,000 रोख रक्कम, मोबाईल व मोपेड गाडी। सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर केले असून तपास सुरू आहे। मी मंगेश, सत्यस्पर्श न्यूज।